तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 7 फेब्रुवारीच्या भागात वल्लरी मुद्दामच म्हणते की काय झाली की नाही झोप आमच्या VIP पाहुण्यांची. तेव्हा इशू तिला उत्तर देते की खरं सांगू का, तुम्ही माझ्याशी इतके प्रेमाने वागतायत ना की या घरात मी VIP असल्यासारखंच वाटतं मला. तेव्हा वल्लरी चिडून निघूनच जाते. तर आजची अंजलीला सांगते की तुझा एखादा ड्रेस असेल ना तर तिला दे आणि इशूला ती फ्रेश व्हायला सांगते. तेव्हा अंजली म्हणते की हो देते, परंतु या VIP पाहुण्याला, या सिक्युरिटी गार्डला आम्ही असं सहजासहजी सोडणार नाही बरं का. तर अंजली इशूला म्हणते मला ना तुझ्या हातचे इंदुरी पोहे खायचे आहेत. तेव्हा इशू म्हणते की बढिया, बनवते ना, माझ्या हातचे खास इंदुरी पोहे आज तुम्हाला खिलवतेच. तर इशू त्या दोघींनाही म्हणते की चला कामाला लागूयात. तेव्हा आजी अंजलीही म्हणतात की हो चला. तर काही वेळानंतर इशू फ्रेश होऊन जेव्हा किचनमध्ये येते तर एवढं शानदार किचन पाहून ती अगदी भारावूनच जाते. इशू तिथल्या मेडला विचारते की ताई, मला ना पोहे बनवायचे आहेत, त्यामुळे मला जे जे सामान लागेल ते सगळं तुम्ही कुठे ठेवलंय तेवढं सांगा. तेव्हा मेड म्हणते की अहो पोहेच बनवायचेत ना, मग मी बनवते. तेव्हा इशू म्हणते की नाही 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 नाही, आज मी खास माझ्या हातचे इंदोरी पोहे बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही निवांत इथे बसा. आज फक्त तुम्ही एकच काम करायचं आहे की तुम्ही माझ्या हातचे पोहे निवांत बसून खायचे आहेत. मला फक्त लागेल ते सामान द्या. इशूला जे जे सामान हवं असतं ती त्या मेडला विचारते आणि मेडही अगदी हातवारे करून तिला ते सामान सांगत असते. इशूला हवं असणारं सगळं सामान तिने आता घेतलेलं असतं आणि खास इंदोरी पोहे बनवायला तेही आजींच्या अंजलीच्या फरमाईशीवरून ती सुरुवातही करते. तर किचनमध्ये आता मेडला सगळं काही विचारून इशूने पोहे बनवायला सुरुवात केलेली असते. ती ज्या वेळेस सगळ्यांसाठी पोहे बनवत असते तेव्हा ती खूप खुश असते. खास आजी अंजलीची फरमाईश जी पूर्ण करत असते. तर तोचपर्यंत इकडे अंजली आजींना आठवण करून देते की आजी, पोहे खायचेत म्हणून तू गोळ्या घेतलेल्या नाही आहेत हा. तेव्हा आजी म्हणते अगं घेईन का नंतर. आजी जेव्हा इशूबद्दल कौतुक करत असते नेमकं तिथे वल्लरी हजर होतेच आणि चोरून नेहमीसारखी आजी अंजलीबद्दल बोलणं ऐकते. तर आजी म्हणते की मी जेव्हा जेव्हा इशूला भेटते ना तेव्हा मला खूप छान वाटतं. तर अंजली म्हणते की हो ग, किती छान स्वभावाची मुलगी आहे, म्हणजे तितकीच गोड आणि तितकीच इनोसंट. आजी म्हणते की तिचा ना हा स्वभाव मला खूप आवडतो, की भाबडत आणि सतत बडबड करणारी. म्हणजे अंजली, एखाद्याचं मन जर चांगलं असेल ना तर त्याच्या वागण्यातून पदोपदी ते जाणवतंच. तेव्हा अंजली म्हणते की खरं आहे. तर आजी आपल्या मनातील भावना अंजलीसमोर व्यक्त करते की आपल्या चिंटूला ना अगदी अशीच मुलगी हवी, म्हणजे सगळ्यावरती अगदी भरभरून मनापासून प्रेम करणारी. तेव्हा वल्लरीला मोठा धक्काच बसतो. तर आजी म्हणते की त्याच्या आयुष्यामध्ये जर इशूसारखी कोणी मुलगी आली ना तर त्याच्या आयुष्यात असलेला सगळा कडवटपणा दूर होऊन जाईल. आजीचं म्हणणं अंजलीलाही पटतं, परंतु खटकतं ते वल्लरीला. मनात विचार करते की ओ माय गॉड, त्या मुलीबद्दल जरा जास्तच विचार करते ही ओल्ड लेडी. आज त्या मुलीला पोहे बनवायला सांगितले आहेत. काही दिवसानंतर अर्णव आणि त्या मुलीच्या कांदे पोह्यांचा कार्यक्रम करतील, परंतु असं घडायला नको आहे. जोपर्यंत माझ्या आकाशला त्याचा अधिकार मिळत नाही त्याच्या आधी ही मुलगी या घरात यायला नको. नाहीतर ही मुलगी माझ्या आकाशला कधी त्याचे अधिकार कंपनीतले मिळूच देणार नाही, असा तिच्या मनामध्ये आता कपट कारस्थान निर्माण होतं. स्वतःलाच ती म्हणते की वल्लरी, आत्ता जे घडतंय ते थांबव. वल्लरी डायरेक्ट इशूकडे किचनमध्ये येते आणि तिला टोमणे मारत म्हणते की वा, चांगली प्रगती केलीस हा, डायरेक्ट गेस्टरूम पासून ते किचनपर्यंत. तेव्हा इशूला काही समजत नाही. बिचारा इशूवरती ती नको नको ते आरोप लावत म्हणते, तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगली ओळखून आहे. श्रीमंत घराण्याची सून बनून यायची स्वप्न पाहतेस ना, परंतु हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. आता इशूच्या मनात तर काही नसतंच. तेव्हा मामींचा गैरसमज दूर करण्यासाठी इशू म्हणते की तुम्ही काहीतरीच काय बोलताय. लग्नाची स्वप्न पाहत तू या घरात शिरले आहेस ना,
परंतु तुझा हा प्लॅन मी पूर्ण होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव, असं वल्लरीने म्हणताच आपली इशूही काही कमी नसते. इशूही तिला सडेतोड उत्तर देते की मामी, मला एक सांगा, आजची इंदोरच्यात ना? तेव्हा वल्लरी तिच्यावरती खेकसते. मग तर इशू म्हणते की नाही, म्हणजे इंदोरी लोकांच्या घरात एकतर जिलबीसारखा गोडवा असतो, नाहीतर शेवेसारखा तिखटपणा असतो, परंतु हा कडवटपणा कुठून आला हो? तर इशूने सणसणीत उत्तर देऊन वल्लरीची बोलतीच बंद केलेली असते. नाही म्हणजे तब्येतीसाठी कारलं हे चांगलंच असतं, परंतु शेवटी ते नकोच वाटतं ना. इशू ही काही कमी नसते. तीही वल्लरीला अगदी तोडीस तोड निघते. चिडलेली वल्लरी आता इशूवरती हात उचलणार, तोच इशू उलटनं मध्ये आणते आणि वल्लरीलाच म्हणते की चटका, नाही म्हणजे चटका बसला असता हो तुम्हाला. तेव्हा चावताळलेली वल्लरी आता स्वतःला कसंबसं शांत करते. आता इशूही काही कमी नाही. मुद्दामच वल्लरीला डिवचते की मामी, माझा एक फंडा आहे, म्हणजे माझ्या आजीने मला शिकवला होता. ती ना तुकोबांच्या ओव्या खूप गायची हा. त्यातली एक ओवी माझी खूप आवडते आहे. कुठली सांगू? भले तेवो देव काशेची लंगोटी, नाठाळाच्या माती हनुकाठी. आणि इशूचा करारा जवाब ऐकून तर वल्लरीचं तोंड अगदी बघण्यालायक झालेलं असतं. वल्लरीला अगदी तिच्याच भाषेत आपल्या इशूने उत्तर दिलेलं असतं. तेव्हा चावताळलेली वल्लरी म्हणते की म्हणजे तू मला नाठाळ म्हणालीस? आता इशूच्या अंगावरती ती धावून जाणार, तोच आजीची तिथे एंट्री होते. खुश असलेली आजी येऊन इशूला विचारते की वा, काय घमघमाट सुटलाय ग, कधी एकदा पोहे खाते असं झालंय मला. तेव्हा इशू त्यांना सांगते की हो आजी, पोहे तयारच आहेत, तुम्ही बसा, मी वाढते तुम्हाला. आजी इशूला म्हणते, मला काल जर कोणी सांगितलं असतं ना की बसल्या बसल्या मला तुझ्या हातचे इंदोरी पोहे मिळणार आहेत, तर मी कालपासूनच खुश असते. तेव्हा इशू म्हणते की आजी, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम, तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढतेच. त्या दोघींची मस्त अशी गप्पांची मैफिलही जमलेली असते. परंतु त्या दोघींचं हे जे नातं घट्ट होत चाललंय ते पाहून वल्लरीचा नुसता तिळपापड होतो. आजी आता बाहेर जाते. तेव्हा मामींना इशू मुद्दामच म्हणते की मामी, जा बसा तुम्ही पण. आता वल्लरी तिच्यावरती बोट उगारते, तर इशूही तिला चांगलंच उलटणं दाखवते. आता मामी निमूटपणे तेथून निघूनच जाते. इशूला मामीवरती मात्र हसू येतं. इकडे आत्या नुसता कांगावा करत असते, कारण इशू एवढी सकाळ झाली तरी घरी परतलेली नसते. ती नुसती आता चिडचिड करायला लागते. तर नमू राकेशला म्हणते, ते सुभद्रा पाटील म्हणाल्या होत्यात ना, थोडा वेळानंतर पाठवते. खूप वेळ झाला, अजूनही इशू परतलेली नाहीये. मी ना आता दादालाच फोन करून सगळं कळवते. तर नमू पटकन तिला थांबवते आणि समजावते की आत्या, अगं तू जर बाबांना कळवलं तर बाबा यायला निघतील ना, आणि आईलाही टेन्शन येईल. राकेश मुद्दाम आगीत तेल ओततो आणि काहीही करून अर्णवच्या ऑफिसमध्ये इशूला नोकरी करू द्यायची नाही यासाठी त्याची खटपट चाललेली असते. तर आत्याला मुद्दाम भडकवत म्हणतो की काहीही असो, ईश्वरीजींची एक गोष्ट मला खटकलीत. तेव्हा आत्या विचारते की कोणती? तर तो म्हणतो की असं रात्रभर आपल्या बॉसच्या घरी जाणं मला जरा अनकम्फर्टेबलच वाटतंय, म्हणजे ते खटकलं मला. तेव्हा आत्याही लगेच राकेशच्या होला हो करते, त्याला तर तेवढंच पाहिजे असतं. राकेश म्हणतो की असू देतात त्या आजी म्हटल्यात ना पाठवतील तिला, तर येतीलच त्या. तेव्हा चिडलेली जयू आत्या म्हणते की आता येऊ देस तिला. तर नमूला थोडी भीतीच वाटते. तर इकडे इशूने सगळे पोहे आता तिथे आणून ठेवलेले असतात. ज्यावेळेस सगळ्यांच्या ताटामध्ये प्लेटमध्ये पोहे वाढते, तेव्हा अविनाश तर तिच्या पोह्यांचं खूप कौतुक करतो. परंतु वल्लरी मुद्दामच तिला टोमणे मारते की पोह्यांसारखे पोहे ते, त्यात काय एवढं नवल. तेव्हा इशू पुन्हा तिला सडेतोड उत्तर देते की अहो, इंदोरी पोहे आहेत ते, म्हणजे आम्ही ते पोहे साधे पोह्यांसारखे बनवतच नाहू, तर आधी ते पोहे वाफवून घेतो आणि मग त्याला फोडणी घालतो, आणि फोडणीमध्ये मग कांदा, जिरावण, कोथिंबीर आणि पोहे तयार झाले की त्यावरती आमची फेमस सेव. उगाचच आमचे पोहे वर्ल्ड फेमस नाही आहेत, आणि त्या पोह्यांचा एक घास घेतला की मग लाजवाब.
तेव्हा आजी इशूला म्हणते की बरोबर. तर अविनाशचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि मुद्दामच तो म्हणतो की खवळली. सर्वच जण त्याच्याकडे पाहतात तर तो शब्द पालटतो की म्हणजे एवढं छानसं वर्णन ऐकून माझी भूक खवळली आणि तो जीभ चावतो. इशू मामांना म्हणते की मामा, अहो आमचे इंदोरी पोहे तुम्ही एकदा खाल्लेत ना, तर एका प्लेटवरती तुम्ही थांबणारच नाही आहात. मी सांगते तुम्हाला. तेव्हा सर्वजण एक एक घास आता जेव्हा खातं, सगळ्यांचं मन अगदी तृप्त झालेलं असतं. जी वल्लरी इतका वेळ त्या इशूला टोमणे मारत होती, त्या वल्लरीला देखील मनोमन त्या पोह्यांचं कौतुकच वाटतं. तर तिथेच ठेवलेली अर्णवची प्लेट इशूला रिकामी दिसते. आता इशू त्या प्लेटमध्ये पोहे वाढणार. अंजली तिला थांबवत म्हणते की अर्णव पोहे खात नाही. तेव्हा ती विचारते की का? तेव्हा आजी तिला समजावते की अगं त्याचं डाएट चालू आहे ना, मग बिन तेलाचं बिन साखरेचं खातो तो. तेव्हा इशू म्हणते की अरे रे, बिन तेलाचं बिन साखरेचं खाणं ए बी क्या जिंदगी आहे. तेव्हा आजी अंजलीला हसू येतं. तर अविनाश म्हणतो की अरे वा, ही तर आपल्या पार्टीतली आहे. तुझं मत ते माझं मत आहे बरं का. तेव्हा वल्लरीला इशूचं चाललेलं कौतुक सोहळा काही ऐकवतच नसतो. तर इशू सगळ्यांना म्हणते की तुम्ही या इंदोरी पोह्यांवरती ताव माराच, तोपर्यंत मी तुम्हाला कडक असा चहा घेऊन येते. आणि किचनमध्ये ती जातेच. आता प्रश्न एक असतो की अर्णवला हे पोहे आवडतील का? इतक्यातच अर्णव येतो. अर्णव फोनवरती इन्स्पेक्टरशी बोलत असतो. आता पुढच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या आकाशला द्या असं सांगतो. अर्णवचं लक्ष पोह्यांकडे जातं आणि अर्णवचं लक्ष पोह्यांकडे जाताच तो फोन ठेवून देतो आणि आपलं सलाड बाजूला ठेवतो. आजी त्याला विचारते की का रे, उपवास आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की आज मी पोहे खाणार. तेव्हा सर्वच जण आश्चर्यचकित होऊन अर्णवकडे पाहायलाच लागतात. आजी खुश होत म्हणते की तुला पोहे खायचे आहेत, खा खा. आणि ती त्याच्या प्लेटमध्ये पोहे वाढते. तर अंजली त्या पोह्यांवरती मस्त अशी शेव घालते. ज्यावेळेस अर्णव पहिला घास घेतो, खूप खुश असतो. त्याला ते पोहे इतके आवडतात की त्याचं मन अगदी तृप्त होतं. तर अविनाश म्हणतो की या पोह्यांसाठी ना माझ्याकडे एक उपमा आहे. आणि तू आजीला विचारतो की इंदोरी भाषेत त्याला काय म्हणतात गाई? तेव्हा आजी म्हणते की बढिया. इशूने तिचं चॅलेंज तर पूर्ण केलेले असतं, कारण तिच्या हातचे ते पोहे चक्क अर्णवने खाल्लेले असतात. तर ईश्वरीने अखेर मोठा चमत्कार घडवून दाखवलेलाच असतो. इतक्यात सर्वांसाठी चहा घेऊन जेव्हा इशू येते, पाहते तर चक्क अर्णव तिच्या हातचे पोहे खात असतो. ईश्वरीही खुश होते. अर्णवचं मन तर अगदी तृप्त झालेलं असतं. आजी कौतुकाने अर्णवकडे पाहत म्हणते की कित्येक वर्षानंतर माझा नातू आज त्याच्या मनासारखं काहीतरी खासोय. स्वतःचं डाएटही विसरून गेला. खरंच ईश्वरीने हा चमत्कार घडवलाय. आजीला अर्णवपेक्षा जास्त आता इशूचं कौतुक असतं. तर इशू मनात म्हणते की शेवटी पोहे खाल्लेच या खडूसने. तर सर्वांसाठी जेव्हा इशू चहा घेऊन येते, अर्णव अंजलीकडेच पाहतो. तर अंजली आता त्याची नजर फिरवते आणि सगळ्यांसमोर इशूचं कौतुक करत म्हणते की बघ, तुझे पोहे सर्वांना किती आवडलेत. अगदी आनंदाने कोणाशी काही न बोलता खाता येतात सगळे. अर्णवला मोठा धक्काच बसतो. तो धक्क्याने एकदा अंजलीला आणि एकदा इशूलाच पाहायला लागतो. तर इशू घरातील सगळ्यांना आता चहा देते आणि मुद्दाम अर्णवच्या बाजूला जाऊन थांबते. अर्णव आता इशूपासून नजरच चोरतो, कारण त्याने तिच्या हातचे ते पोहे जे खाल्लेले असतात आणि त्याच्या नादात तो स्वतःचं डाएटही विसरलेला असतो. मुद्दाम इशू म्हणते की अंजलीताई, जर एखादा पदार्थ आपल्याला आवडला तर त्याची मनमोकळेपणाने तारीफ करावी माणसाने, हो ना आजी? तेव्हा आजीही म्हणते की अगदी बरोबर. आणि जर थँक्स म्हणलं तरी चालेल मला, असं मुद्दाम ती अर्णवकडे पाहून म्हणते. अर्णव अगदी डोळे वटारून तिच्याकडे पाहत असतो. इतक्यात अर्णवला ठसका लागतो. इशू पटकन त्याला पाणी देते आणि म्हणते की पाणी प्या, ठसका कमी होईल. तर आजी अंजली दोघींनाही अगदी कौतुक वाटत असतं. अर्णव अर्ध्या नाश्त्यातून उठून जाणार तर आजी त्याला समजावते की अरे, असं मध्येच उठून जाऊ नकोस. हे बघ, सलाड तुला आवडत नाही तरीही ते डाएट फूड खातोच ना तू, तसं पोहेही संपव ना. आणि असं अर्ध्यामधून उठून जाणं म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान झाल्यासारखं असतं. ती रागवते. तर अर्णव म्हणतो की आजी, फक्त तू म्हणतेस म्हणून खातोय हा पोहे. तेव्हा आजी अर्णवला म्हणते की माझं बाळ ते, आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तर
अंजली मध्येच म्हणते, आता इशूने केलेले पोहे सगळ्यांना आवडलेत म्हणून आज खास मी ईश्वरीची सिक्युरिटी गार्डची शिक्षा स्वतःच रद्द करते. तेव्हा सर्वच जण अगदी कौतुकाने टाळ्या वाजवत असतात. अर्णव धक्क्याने अंजलीकडे पाहतो तेव्हा अंजली त्याला डोळे मिचकावते. तर अर्णवला हे बिलकुल पटलेलं नसतं. पुन्हा तो इशूकडे रागाने पाहायला लागतो. तर इशू म्हणते की वा ताई, हे तर ना एकदम बढिया काम होऊन गेलंय. इशू सगळ्यांसोबत गप्पा मारत असते, छान असते, खुश असते. परंतु इकडे आत्या मात्र खूपच वैतागलेली असते. तर ती म्हणते की माझ्या सहनशक्तीचा या पोरीने ना अंतच बघितला आता. आता मुद्दाम राकेश तिला भडकावण्याचं काम करतो. तर तो म्हणतो की अगदी बरोबर बोलताय आत्या तुम्ही. म्हणजे ही असली कसली नोकरी आहे की पहिल्याच दिवशी एम्प्लॉईवरती कामाची एवढी जबाबदारी की पहिल्या दिवसापासूनच यायला घरी उशीर. नाही म्हणजे असली कसली नोकरी करतायत ईश्वरीजी. तेव्हा आत्याही म्हणते की बरोबर आहे हा तुमचं. खरं तर ना मला हे कळत नाहीये या नोकरीच्या मागे ती का लागली आहे. आता तिकडे नम्रताची मात्र घाबरगुंडी उडाली आहे. कारण इशू आली तर तिच्यावरती आत्याचा राग बरसणार हे तर पक्क ठरलेलं असतं. इकडे सर्वांचे पोहे खाऊन आता मन तृप्त तर झालेलंच असतं. आजी इशूने केलेल्या चहाचंही कौतुक करते. तर इशू म्हणते की माझ्याकडे आणखीन वेळ असतं ना तर गरमागरम जिलेब्या तळून दिल्याच असत्या मी तुम्हाला. तेव्हा अविनाश म्हणतो की हरकत नाही, पुढच्या वेळेस. तेव्हा सर्वजण हसत असतात. तर अर्णव मात्र इशूला खूप वैतागलेला असतो. आणि इतक्यातच तिथे लावण्याची एंट्री होते. लावण्या जेव्हा अर्णवला हाक मारते तर लावण्यानं तिथे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. परंतु लावण्या जेव्हा इशूला तिथे पाहते ती एकटक धक्क्याने तिच्याकडे पाहायलाच लागते. तर लावण्याला अर्णव विचारतो की तू इथे कशी. तेव्हा लावण्या म्हणते की यार अरे काल जी आग लागली होती ना त्याच्याबद्दल मला समजलं आणि काही इन्शुरन्सचे जे पेपर्स आहेत त्याचंही वर्क काही करायचं होतं आणि हे सगळं तुझ्याशी बोलणं अर्जंटली होतं ना म्हणून मला यावं लागलं. खरं तर इशूला अर्णवच्या घरी आणि अर्णवच्या सोबत पाहून लावण्या आता कोमातच जायची वेळ आलेली असते. तर अंजली लावण्याला म्हणते की हे बघ मस्त असे इंदोरी पोहे केले आहेत, आम्हाला जॉईन हो ना. खास इशूने केलेत आमच्यासाठी. तेव्हा लावण्यासाठी तर हा दुसरा धक्का असतो की ईश्वरी यांच्या घरात एवढी मिसळले आणि याबद्दल ARचं काहीच मत कसं नाहीये. अंजली लावण्याला विचारते तू ओळखत असशील हिला. तर लावण्या डोळे वटारून इशूला पाहत म्हणते की चांगलंच ओळखते. तेव्हा अंजली तिला गळ घालते की अगं मग आमच्यासोबत बसून पोहे खा ना. तेव्हा लावण्या म्हणते की नाही नको, पोहे आवडत नाहीत मला. आजी अंजलीला म्हणते की अगं राहू देत, तिला आवडत नाहीत ना पोहे. सगळ्यांना काही पोह्यांची चव कळत नसते. तर खरा धक्का तर लावण्याला तेव्हा बसतो जेव्हा इशूने केलेले पोहे चक्क अर्णव खात असतो. तर अर्णवला ती त्याबद्दल प्रश्नही विचारते की तू पोहे खातोयस, माझ्यासाठी हे आश्चर्यकारकच आहे. तेव्हा अर्णव तिथे म्हणतो की खाणारच नव्हतो, परंतु सर्वांनी एवढा आग्रह धरला म्हणून खातोय. मी इन्शुरन्सची फाईल आणतो, आपण दोघे एकत्रच जाऊया ऑफिसला. तेव्हा लावण्या म्हणते की हो ते जास्तच महत्त्वाचं आहे. आणि अर्णव तेथून उठून जाता चिडलेली लावण्या इशूकडे अगदी चावताळलेल्या नजरेनेच बघायला लागते. इशूला तिची नजर खटकते आणि कळते सुद्धा. तर आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत राकेशला पाहताच ईश्वरी धक्क्याने विचारते की राकेशजी तुम्ही काल. आता घाबरलेला राकेश मुद्दाम विषय बदलतो की ईश्वरीजी तुम्ही बरं झालं वेळेत आलात, आत्या खूप रागवल्यात. जेव्हा इशू घरात जाते चिडलेली आत्या इशूच्या जोरात कानफाडातच लगावते. नम्रताला मोठा धक्काच बसतो. तर इशूचा अपमान करत आत्या म्हणते की माझ्या दादा वहिनीने फक्त तुला मुलगी मानला आहे, तू देसायांचे रक्त नाही आहेस. शेवटी परकं रक्त ते परकच रक्त. आणि इशूचा भूतकाळ आता एक वेगळाच भूतकाळ राकेशच्या समोर आलेला असतो. बिचारी इशू आता तिथे ढसाळ